नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय माझ्या गावात म्हणजेच की मांगरेवाडी. या ठिकाणी आपण पाहू शकतो आमच्या भारती देवीचं मंदिर होतं, त्याला नवीन बनवत आहे म्हणून त्याचं काम खूप वेगाने चालू आहे. तर आमचं मंदिर झालं की आम्ही तुम्हाला नक्की दाखवतो. चला तर मग आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. हे मंदिर म्हणजे आमच्या गावची शान आहे. तर चला. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो मी आलोय माझ्या दिसल्यावाड्याच्या मंदिरात. तर आपण हे बघू शकतो, अशा प्रकारे आमचं मंदिर आहे. पहिले ताते असायचे ना, रोज पूजा करायचे, पण आता माहित नाही कोण करतो. आज मी जेव्हा आलो ना, तेव्हा कोणीतरी आरती लावली होती. आमच्या गावातली सगळी मंडळी आहे ना, इथेच गप्पा गोष्टी करतात. हे तर आपण पाहू शकतो, हा आमच्या मंदिराचा घंटा आहे. तुम्ही जर एकदा याचा आवाज ऐकला ना, तुम्हाला वाटेल की तुम्ही दिसल्यावाड्यात आलाय. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आमच्या मंदिराचा परिसर. तर आपण या ठिकाणी बघू शकतो, हा आमच्या मंदिराचा परिसर आहे. तर चला तर मग मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो आमचं घर. तर हे बघू शकता, इथे आपलं बाथरूम असू दे किंवा टॉयलेट. हे बघा, इथे आमच्या आबांचा फोटो आहे. हे बघा, असं आहे पूर्ण. हे बघा, ही खाट आहे आणि बघा आमचं गावातलं किचन. तर चला मग मी तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवतो. तर आपण ह्या ठिकाणी बघू शकतो, हा बॅक व्ह्यू आहे. आम्ही ते क्रिकेट खेळतो आणि इथं रवी काकांचं घर आहे. तर चला तुम्ही माझ्या पाठी आता बघूया बाकीच्यांची घरं. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. हा, चला. आमचं हे करणं बंद असतं कारण आमची जी पूर्ण फॅमिली आहे ती मुंबईला कामानिमित्त राहते. तर चला तर मग मित्रांनो, मी तुम्हाला बाकीच्यांची घरं दाखवतो. तर चला तर मित्रांनो, मी आले आमच्या बाजूच्या घरात. तर हे बघा, हे शरद काकांचं घर आहे. हे प्रेमदादाचं घर आहे. हे बघा, इथे काकू पूजा करते. आता तुम्ही म्हणाले घरांचा दरवाजा बंद काय? कारण आमची जी पूर्ण फॅमिली आहे, म्हणजे समजा प्रेमदादा असू द्या, शरद काका असू द्या किंवा विजय काका असू द्या, ती सगळी लोक मुंबईला राहतात. तर हे बघा, पिलाईची शेड. हे बघा आमची पिलो आहे. हे बघा, पिलोच्या घराचं जरा काम चालू आहे. तर मी पिलोला, तर आम्ही आलो आता दुसऱ्या घरात, म्हणजे की काकूच्या घरात. हे बघू शकता, असं आहे काकूचं घर. थांबा, आम्ही तुम्हाला दाखवतो. तर हे बघा आमच्या काकूचं घर. हे काहीच नाहीये, हे बाथरूम आहे. हे बघा आमचे तात्या, खूप चांगले होते आमचे तात्या. हे बघा यांची ड्रेस. तर काकू चहा पिते. हे बघा, हे बघा, चूल अशी असते. आता काकू, तुझं नाव सांग पूर्ण. गुणाबाई रावजी डिसले. अच्छा, तू किती वर्षापासून इथे राहायला आलेस? इथं हा, 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाली. हा. आणि तात्यांचं पूर्ण नाव? रावजी दिवा डिसले. अच्छा. तर मग तुला काय भीती वाटते इथे? काय नाही वाटत. काय नाही, एकदा सवय झाली की मग लागतीच. हा. मग तू पहिले इथे मुंबईला जायचीस का पहिल्यापासून इथंच आहे? पहिल्यापासून येत नाही, मुंबईची सवयच नाही. हा. तरी आमची आहे, आमचे असे प्रश्न आहेत. तर चला दुसऱ्यांना विचारूया. तर मित्रांनो, मी आता माझ्या घरातल्यांना प्रश्न विचारणार आहे की ते म्हणजे किती वर्षापासून राहिलेत. तर चला मग आपण विचारूया. या इकडे. तर मित्रांनो, ह्या वाड्यात फक्त मोजून किती माणसं आहेत? 6. कारण मला विचार केला ना तरी भीती वाटते. मला रात्रीची झोपच लागत नाही. तुम्हाला जरा माहिती सांगशील? चला मग आपल्या पिलाला काहीतरी प्रश्न विचारूया. तर तू किती वर्षापासून इथे राहतेस? सांग की. मी हा, आता लय वर्ष.
हा का, म्हणजे तुम्हाला काय भीती वाटत नाही? नाही नाही. नाही हा, कारण ह्या गावात पण जरा लोक कमीच आहेत. कमीच आहे ते, हो. मग माणूस नाही कोण. हा, मग तुला काय काय आवडतं खायला प्यायला? काय ते आवडवलं आता? काय तुझी भाजी बिजी सांग की जरा. भाजी काय आता? काय आवडते? भाजी काय काय पण करायची. कुठली पण भाजी, सगळी भाजी आवडतात. सगळे. हा, आप्पा कुठे आहेत? वगैरे गेला. हा, तर मग तुला काहीच भीती नाही वाटत? खरं? नाही. हा, म्हणजे तू लहान असताना राहायचीस का मोठ्यापासून राहायला लागला? मोठ्यापासून. हा, म्हणलो की म्हणजे 2001 2025 कधी ते वर्ष आठवते तुला? वर्ष कुठला आठवते आम्हाला. अच्छा. तर मित्रांनो, अशा आहेत आमच्या आवडातली साधी भोळी माणसं आणि खूप प्रेमळ आहेत. आता पिलोय मला बोलत होती की बाळा इथून न जेवण जा, पण मला खूप घाई होती. तर चला तर मित्रांनो, आपण दुसऱ्या घरात जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता मी चाललोय आमच्या इथल्या दुसऱ्यांना प्रश्न विचारायला. तर चला मग विचारूया. बघ काढलं की ते कुठं बोलते, ते त्यांना कुठं बोलायला. बघा, ही आमची सगळी बकरी बिकरी येतात. हे बघा, पिलो आहे. मी आलो. हे चल ना मग आपण त्यांना प्रश्न विचारूया. नमस्कार, मला तुमचं नाव सांगाल का जरा? कावरू नकोस. नाव सांगा. नाव हा, कलाबाई बाबूराव डिसले. अच्छा. तर तुम्ही इथे किती वर्षापासून राहताय? 70 वर्षापासून. तुम्हाला काय भीती वाटते? नाही. नाही, एकदा सवय झाली की मग झाली. तुम्हाला काय काय खायला आवडतं? नाही. खायला काय काय आवडतं? नाही वाटत काय. हा, अच्छा. तुम्हाला खायला काय काय आवडतं? खायला काय काय आवडते मला? हा, मला काय आवडतं? मला आता तू नग देऊ भाजी, मी आणून खातो. तो आणून कमीत नाहीस. जगलो कमवायला लागलास म्हणजे मग मला आवडेल ते खाय आणून घाल. हा, त्यावर मोठा हो. हा, आणि नोकरी राहा. हा, हा, आणि मग मला आवडेल ते खाया घाल, बरं का? हा. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. जगलो म्हणजे जगशील का? जगाल की तुम्ही. तुम्हाला मी एक मशीन बनवून देतो. म्हणतो काय? नमस्कार, मला तुमचं नाव सांगा ना जरा. माझं कलाबाई यशवंत डिसले. अच्छा. तुम्ही इथे किती वर्षापासून राहताय? आता काय माझ्या घेणार आहे. येतो की 65. हा, हा, हा. तुम्हाला काय भीती वाटते? आता द्यायचं कशाला? अच्छा. माणसं पण या गावात खूप जरा कमी आहेत. सगळी आता तुम्ही मुंबई. आता सगळी मुंबईवाली. आता कोण 5-6 जण राहिले ते बायका. आता तुमच्याकडे कोण लक्ष देणार? मुलं बिलं सगळी मुंबईला. आता फक्त तुम्ही एकटेच. काळजी घ्या जरा, कारण रात्रीचे एकसाथ झोपा जरा. सगळीजण एकत्र झोपायचं. हा, चला आपल्या विकास आप्पांना विचारूया प्रश्न. आता तुम्ही कधी आलाय? काय एकदम गोर झाले. तर तुमचं मला पूर्ण नाव सांगा. माझं पूर्ण नाव सांगू? हो. एक मिनिट. विकास चंद्रकांत डिसले. अच्छा. तर तुम्ही मुंबईला असता तर तुम्ही अचानक गावाला कशी काय आला? आपल्या गावाला गावची जन्मभूमी आहे आपली. अच्छा. सगळे आपण मुंबईला असल्यामुळे म्हातारे इथं असल्या त्यामुळे यावेळेला. हा, ते पण आहे. आता म्हातारी सगळी झाले ते. कोण पण आता हे नाही जेंट्स. कोण लक्ष देणार? आता यांच्याकडे कोण लक्ष देणार? कोणच नाही. सगळी ते एका घरात झोपते, पण ती भीती वेगळीच असते बाबा. पिलो आहे तर एकटीच झोपते, ते तर लयच वेगळं असतं बाबा. डेंजर. मला विचार केला ना, रात्रभर झोपायला लागत. एकटच झोपते. हा, हा. तर मग तुम्हाला खायला काय काय आवडतं? भात भाकरी. भात भाकरी इथं काय भेटणार गावाला? हा, आणि मुंबईला काय भाजी बिजी? हा, मुंबईला सगळ्या वस्तू भेटतात.
सगळ्या वस्तू जे पाहिजेत ते हा. गावाला पण सेम, फक्त आपल्याकडे बाजारपेठ 10 किलोमीटर खाली जायला लागते. हो. मग तर मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला मग अजून त्या बदलत काय आवडतं? काय आता इथं गावात म्हणजे काय क्रिकेट विकेट खेळायला? आता आमचं वय झालं, आता काय क्रिकेट खेळायचं. वय झालं की पण अजून पण काहीतरी असेल की मला. हो. ते शेती बिती काहीच नाही. आता फक्त जॉब. जे म्हणत होतं ते तर नाही, फक्त तर शेती जॉब. सगळी बंद झाली, पाणी नाहीये. आता सगळं लक्ष जॉबला खेचून घेतलं आणि आपण फक्त एवढी पाणी देते झाले आणि काम करायचं, रोज फाडायचं आणि बस नुसतं बसून. मग काय बसून खाणार. मग आपण पण कधीतरी बनायला पाहिजे. बरोबर आहे. हा तर आता कणसोलीला. कणसोलीला. अच्छा. तर इकडे बघू शकतो युवराज काकांचं घर बंद आहे, रोहन दादाचं घर बंद आहे आणि विशाल काकांचं पण घर बंद आहे. तर हे बघा इथे संदीप काकांचं घर आहे. चला आपण ह्या आजींना जरा प्रश्न विचारूया. नमस्कार आजी, मला तुमचं नाव सांगा ना जरा. माझं व हा इताबाई. पूर्ण नाव? पूर्ण व हा. इताबाई शंकर डिसले. अच्छा. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला खायला काय आवडतं? काय खायला काय काय आवडतं तुम्हाला? काय आवडतंय म्हाताऱ्या माणसाला बाबा? हा. तुम्हाला काय भीती भीती अशी वाटते? नाही नाही. नाही वाटत बाबा. एकदा सवय झाली की मग होऊन जाते ना. हो हो हो. हा हा. आई आहे का चांगली? हो आहे की. आई व हा. आणि ह्या आवडत एक तर कोणच जेंट्स नाही. हो इकडं तर कोणच जेंट्स नाही, फक्त ताते होतं ते पण नाही आता. हो ते पण नाही त्याकडं. आता तुम्ही एकटीलाच हवा. हा नाही मान, आता आमचं कसं सणांना यायचं आणि जायचं. हे पाहू शकता अरुण काकांचं घर, अजून जितू दादाचं घर सुद्धा बंद आहे. हे आमचं आजी दादाचं घर आहे, हे बघू शकता. ती तिकडे आमची शाळा. बघायचं असेल तरी बघा. सर तर आपण हा रस्ता बघतोय ना, पहिली ती पायवाट होती, आता त्या पायवाटीला ना रस्ता केलाय. कारण पहिल्या ज्या गाड्या असायच्या ना तर त्या खाली. आता तुम्हाला इथे जे रेतीवाव दिसते ना तिथे आता पण क्रिकेट खेळतात. म्हणजे की निगडे असू द्या, घोटील असू द्या किंवा सावंतवाडी किंवा ढेबेवाडी पासून इथे लोक खेळायला येतात. हे आमच्या क्रिकेटचं मैदान आहे. तर चला मग तुम्हाला आमच्या गावची शाळा दाखवतो. तसं ना गाव म्हणजे गावच असते, हे तुम्हाला पण माहिती आहे. चला. तर ते बघा आमच्या तिकडचं ते ब्ल्यू कलरचा पत्रा दिसतोय तुम्हाला, ते आमचं दुकान आहे. आमचे गावातलं दुकान आहे. हे बघा इथे शाळा आहे. एक सेकंड. हाय हॅलो. बाळा तुझं नाव सांग. नाव सांग ना तुझं बाळा. लाजू नको, सांग ना. सांग की अरे सांग. सांग ना रे, सांग सांग. बरं तू सांग, चल सांग तरी. बोल की. लाजते. तुझं नाव सांग. हां. तर तू हे गाव कुठचं आहे? गणेशवाडी. तुझं नाव काय बाळा? तू किती वर्षाची आहेस? तू किती वर्षाचा आहेस बाळ? आणि तू बारक्या? लाज नकोस, बोल तुझं नाव दे. सांग सांग सांग. खायला देईल मग तुला. ये सांग इकडे नाव तुझं. 6 वर्षाचा. तिचं नाव काय पूर्ण? अच्छा. तर बघा पूर्ण अशी शाळा आहेत आणि शाळेमध्ये तुम्हाला 3 मुलं दिसतात बघा, ते कुठून येतात मला सांगा. मी सांगू का कुठून येतात? गणेशवाडी. विचार करा, एवढ्या लांबून येतात ही पोरं. आणि तिकडे एकतर अंगणवाडी पण नाही, म्हणून ते गणेशवाडी पासून ते मांगरेवाडीला येतात. आणि फक्त 3च मुलं आहेत. विचार करा. तर हे बघा
इथली जिल्हा परिषद शाळा. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा मला. माझं नाव हेमंत बोरसे. अच्छा, तर तुम्ही इथे किती वर्षापासून आहात? मला आता इथं 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. ह्या वर्गात किती मुलं आहेत तरी? शाळेत 13 विद्यार्थी. 13 विद्यार्थी. अच्छा. किती ते किती? कितवीचा वर्ग? 1ली ते 8वी पर्यंत शाळा आहे. 1ली ते 8वी पर्यंत. अच्छा. गावातले किती मुलं आहेत? गावातली किती मुलं आहेत तरी? गावातले 3. 3. इथल्या गावातले 3. हो. आणि बाकीचे बाहेरचे गाव? बाकीचे बाहेर. अच्छा. थँक्यू. थँक्यू सर. काका, जरा तुमचं नाव सांगा ना मला. माझं नाव लक्ष्मण तुकाराम कदम. अच्छा, तुम्ही इथे किती वर्षापासून राहताय? इथं माझा जन्मच झालेला आहे, पण मी आज ॲक्सिडेंट होऊन आज 21 वर्ष झालेले आहेत. 21 वर्ष झालेत. हा. अच्छा, तर तुम्हाला इथे कसं वाटतं? काय आता आपलं जन्मगाव आहे म्हणताना एकदम चांगलंच, एकदम अच्छा. सॅटिस्फाय वाटतं. हां, मग तुम्ही या घरात एकटेच? हो ना, एकटे नाही, माझे 2 मुले आहेत, एक माझी पत्नी आहे, एक अच्छा. मुलगा मुंबईला असतो. अच्छा. असा आमचा परिवार 5 जणांचा आहे. अच्छा, मग तुम्हाला काय भीती नाही वाटत? कशाची भेटते, काहीच वाटत नाही, अच्छा. अजिबात वाटत नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे.